आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा चला निघायचंय आता। काय झालं आई? अगं काय कुठं देवाचे आभार मानत होती। हो ना, कालचा दिवस किती भयंकर होता आणि आजचा दिवस बघा ना किती प्रसन्न आहे। आजचा दिवस बघायला मिळेल की नाही हेच माहिती नव्हतं। ही सगळी देवाची कृपा आहे हो। अगं आयुष्यात लई प्रसंग येतात, पण प्रसंग येतात म्हणून हलायचं नसतं, खंबीरपणे उभं राहायचं असतं। आणि आपण काल खंबीर होतो म्हणून आजचा दिवस दिसला बघ आपल्याला। खरंय, म्हणून आनंद मिळाला आपल्याला आज। या बया 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 अगं कसली दिसतात ग ही दोघं। हो ना, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसताय। किती भांडले एकमेकांना, किती बी त्रास दिला, तरी पण पुन्हा दोघं एकत्र आले। यालाच तर संसार म्हणतात का नाही। दिव्या, चंदन, तुम्हा दोघांनी ना हे असं बघून लई आनंद झालाय बघा मला। जी घर कसं भरल्यासारखं वाटतंय आता। बाई आता कायम असंच असणार आहे। एक्झॅक्टली। आणि आजी, आई, आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे। म्हणजे बघा ना, किती काही घडून गेलं, माझ्याकडनं एवढ्या चुका झाल्यात, पण तरीही शिवाने मला एक संधी दिली, मला गॅरेजवर काम दिलं। तुम्हालाही मी चुकलोय हे माहीत असून सुद्धा तुम्ही मला घरात घेतलं। आज मी खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो। हे फक्त तुमच्यामुळे झालंय, खरंच। हे झालंय कारण तू प्रामाणिक होतास, आहेस आणि नेहमी राहणार आहेस ह्याची खात्री आहे आम्हाला। एकदम खरं बोललीस बघ। आता संसारात तू त्याला साथ दे, म्हणजे समद एकदम गोड गोड गोडच होणार सगळं। नक्की। यशस्वी व्हा, सुखी राहा आणि भांडू नका आता। आजचा हा खास दिवस माझ्या आयुष्यात फक्त तुमच्यामुळे आलाय। एवढी प्रगती करेल असं कधीच वाटलं नव्हतं। आता इथे थांबायचं नाही आणि खूप पुढे जायचंय, खूप प्रगती करायची, आणि मेन म्हणजे मी कायम असणार आहे सोबत। चला आता संपदा आली, आता फक्त आशू आणि शिवा राहिले। पण आई ते इतक्यात येणार नाही, त्यांचा रोमॅन्स चालू असेल ना। काय नाही रे, म्हणजे तुमचं आवरलं का सगळं, कौतुक वगैरे काय ते? नाही असं काही नाही। नाही म्हणजे नाही झालंय का अजून, करून घे। अरे पण कीर्ती कुठे? अरे हो, अगं कीर्ती कुठे? मी गेले होते रूम मध्ये पण ती नव्हती वर। सगळं आवरायला आधीच गेली की काय पुढे? नाही नाही भाऊ, आले मी, इथेच आहे। या ना सर। ताई अगं आशू, मी सांगते, आपली जी महत्वाची डील कॅन्सल झाली होती तीच पुन्हा करण्यासाठी मी सरांना इथे घेऊन आली। भाऊ, मी म्हणाले होते ना, मी माझ्या सगळ्या चुका भरून काढणार आहे, सुधारण्याचा प्रयत्न करते, आणि हा त्याचा पहिला भाग आहे। आशू, शिवाबद्दलचे जे गैरसमज झालेत ते दूर झालेत, हो ना सर? आणि आता सरांना तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय। सर प्लीज। आशू, मी खूप मोठे डील्स केलेले आहेत, खूप मोठ्या लोकांबरोबर काम केलंय, एक्सपिरियन्स लोकांबरोबर काम केलंय। दिस वॉज द फर्स्ट टाइम मी एका यंग मुलाबरोबर काम करत होतो, आणि म्हणून मला थोडे ट्रस्ट इश्यूज झाले। पण तू नेहमीच माझं ऐकून घेतलंस, पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवलंस, माझं सगळं बोलणं ऐकून घेतलंस। पण मी तसं नाही केलं आशू। यू आर राईट, तो माझा इगोच होता ज्यांनी मी हे डील मोडू दिलं। पण आता मला माझी चूक कळली आशू। आणि यू नो व्हॉट, मला बेटर डील मिळेल, पण बेटर पार्टनर नाही रे मिळणार। त्यांचा रिक्वेस्ट, आपण पुन्हा एकत्र सुरुवात करूयात। ऑफकोर्स सर। आणि त्या दिवशी मी जे काही बोललो
मला जर वाईट वाटलं असेल माझ्या शब्दांवर तर मला माफ. वॉटर अंडर द ब्रिज आशू. आय गेस तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी बाहेर जायचंय. कॅरी ऑन. आपण उद्या ऑफिसमध्ये भेटू आणि तेव्हा बोलू. थँक्यू व्हेरी मच. सी यू मिस्टर देसाई. बाय बाय. थँक्यू काय. पण खरंच आज आशू आणि कीर्तीला एकत्र बघून फार बरं वाटलं. भाऊ, खऱ्या अर्थाने आज आपलं कुटुंब एकत्र आलंय. हो रे लक्ष्मण, खरंय. चला आता निघूया. काहीतरी मिसिंग आहे. आता काय? तुम्ही जम्बो काय नाही हो, सगळं हे बघा, हे घ्या. काय डंबो? गजरा. यावेळेस ना सगळ्यांसाठी आणलाय, फक्त शिवासाठी नाही. हो का? अच्छा, बरं बरं. बघितला आजी, बघितला तुम्ही काय? काय अरे शिवाच्या नादी लागून तू पण. तर ह्यासाठी तुम्ही मागवून आलात दोघे? हा काय पाना गँग? अरे सॉरी सॉरी असं काही नाहीये. बरं ऐका सगळ्यांनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण इथे का जमलोय, तरी पण मी सगळ्यांना परत एकदा सांगतो. कैलास ऑटो गॅरेजच्या एक्सपान्शनच्या भूमिपूजनासाठी आज आपण इथे जमलोय. तसंच चंदननी नवीन डीलरशिप सुरू करायचं ठरवलंय. सो त्यासाठी आपण इथे जमलोय आणि या आनंदात सगळ्यांनी सामील व्हा. आणि हो, बाहेर पाऊस पडतोय म्हणून आपण आज फंक्शन ठेवलंय. इथलं फंक्शन झालं की आपण भूमिपूजनाला जाऊया. खरंच शिवा, तुझ्यासाठी, चंदन, पाना गँगसाठी आज मी खरंच खुश आहे. हे सगळं तुम्ही स्वतः कमावलेलं आहे. हे यश फक्त आणि फक्त तुमचंच आहे. बरोबर बोललात भाऊ तुम्ही. माझ्या शिवानं कैलासचं स्वप्न आज पूर्ण केलंय. त्यानं जे स्वप्न बघितलं होतं का नाही, ते माझ्या या लेकरानं पूर्ण केलं. शिवालाही अभिमान वाटतो बघ तुझा. कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकराला. एक मिनिट, आपण एक काम करू ना, आपण सगळ्यांना काय काय वाटतंय शिवाबद्दल ते सगळ्यांनी सांगू. अगदी ऑनेस्टली सांगू. आई, तू सुरुवात कर. बर शिवा, खरं खरं सांगू, तू जेव्हा लग्न होऊन आमच्या घरात आली ना, तेव्हा मला अजिबात विश्वास नव्हता की तू 10 दिवस सुद्धा आमच्या घरात टिकशील. म्हणजे तुझी जी जिद्द होती ना, ती मला आवडत नव्हती. तुझं हे जे वेगळेपण आहे ना, ते मला पटतच नव्हतं अगं. पण मग तू माझ्याकडून 6 महिन्यांची मुदत मागितलीस आणि त्या 6 महिन्यात तू पटवून दिलंस की प्रत्येक सासू आणि सून ह्या वेगवेगळ्या असतात. आणि फक्त सासू सुनेला नाही, तर सून सुद्धा सासूला समजावते. आणि आता मी डोळे बंद करून तुझ्या कुठल्याही निर्णयावर विश्वास ठेवू शकते.